नमस्कार मंडळी, रोशन भोसले ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार, ते अर्थमंत्री पण आहेत. त्यांना एका शेतकऱ्याने आज प्रश्न विचारला. भाषण चालू असताना शेतकऱ्यांनी विचारलं की दादा, शेतकरी कर्जमाफीचं काय झालं? शेतकरी कर्जमाफी होणार होतं, त्याचं काय झालं? शेतकरी कर्जमाफी तुम्ही कवा नाही? त्याच्या आपल्या अजितदादा म्हणतात, जे अर्थमंत्री आहेत आता, ते असं म्हणतात की मी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं नव्हतं. माझ्या भाषणामध्ये तुम्हाला एक शब्द हा शेतकरी कर्जमाफीबद्दल भेटणार नाही. तू माझ्याकडे ये, मला भेट, माझ्या परिस्थिती काय तुला सांगतो, आर्थिक परिस्थिती काय ती तुला मी सांगतो, नंतर आपण अशा पद्धतीने मस्करी करायचं काम, शेतकऱ्यांची टिंगल करायचं काम असे अजितदादांनी केलेलं आहे. आता ही नेते मंडळी अशी पद्धती टिंगल करतात, ही मी मान्य करू शकतो. पण तिथं बसणारा जो शेतकरी वर्ग होता तो हसत होता. तो कशावरती हसत होता? नक्की आपल्या अवस्था काय झालेली आता शेतकरी म्हणून त्याच्या हसत होता की नक्की कशासाठी हसत होता? शेतकऱ्यांना काय स्वाभिमान बिभिमान आहे का नाही? पंजाबचे शेतकरी कशा पद्धतीने लढतात, वर्ष ते आंदोलन करतात. आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी एक सुद्धा आंदोलन करत नाही, काय नाही. त्याच्यामुळे ही अशी जी सूज आलेली आहे, मस्ती आलेली नेत्यांना, हे अशामुळेच इथे त्यांना माहिती आहे प्रत्येक शेतकरी पक्षामध्ये अडकलेला आहे. प्रत्येक शेतकरी जो आहे तो पक्षामध्ये म्हणा आमदार खासदार नेत्या मंडळीमध्ये अडकलेला आहे. त्याच्यामुळे हा काही करू शकत नाही, हा आपल्या विरुद्ध आवाज उठवू शकत नाही, हा लढू शकत नाही, त्यांना माहिती. त्याच्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य ही नेते मंडळी करतात. त्यामुळे आपल्याला संघटित व्हायला लागेल, आपल्याला एकत्र यायला लागेल, शेतकरी म्हणून एकत्र यायला लागेल, लढायला लागेल. नाही तर अशा पद्धतीतच आपली अवस्था होणार. आता राज्याची अर्थव्यवस्था काय, राज्याचे अर्थ बजेट काय, प्रत्येक वेळी जेव्हा शेतकऱ्यांचा मुद्दा येतो तेव्हा ही कायम राज्याची अर्थपरिस्थिती चांगली नाही, आमच्याकडे पैसे नाहीत, अशा पद्धतीची वक्तव्य करतात, अशा पद्धतीच्या बाता मारतात आणि ते विषय टोलवून नेऊन देतात. जाऊ द्या, ती 4-8 दिवस माणसं वाढतात, विषय सोडून देतात. प्रत्येक वेळी तुमच्याकडे पैसे नसतात. तुमच्याकडे वरती सरकार तुमचं आहे, खालती सरकार तुमचं आहे. तुम्ही केंद्र सरकारच्या पण पैसा आणा तुमच्याकडे नसला तर. आमदार खासदारांचा आता पगार किती आहेत? आमदार खासदारांना पगार नव्हती, मानधन किती आहेत? ती मानधन कशात तुम्ही वाढवल्यात? आमदार खासदारांची मानधन कमी करा. प्रत्येक आमदाराच्याकडे, प्रत्येक खासदाराकडे आत्ता प्रत्येक खासदार आमदार कोट्याधीश आहे. हा पैसा कुठून आला? हा पैसा जनतेच्या घामाचा आहे, जनतेच्या कष्टाचा आहे, शेतकऱ्यांच्या घामाचा कष्टाचा पैसा आहे. तुम्ही प्रत्येक वेळी शेतकरी कर्जमाफी म्हणले की तुम्ही पैशाचं नाटक दाखवायचं नाही. तुम्हाला शेतकरी कर्जमाफी करावी लागेल, शेतकऱ्यांचं कर्ज तुम्हाला माफ करायला लागेल. तुम्ही शेतकऱ्यांना हमीभाव देत नाही, त्यामुळे तुम्हाला शेतकरी कर्जमाफी करायला लागेल. शेतकरी मरतोय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्यात, त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही. शेतकरी आत्महत्याचा तुम्ही विषय अजिबात घेत नाही, काय नाही, हमीभावाचा विषय घेत नाही. तुम्ही कांदा निर्यात बंदी थेट लावताय, शेतकऱ्याचा वाटोळ करताय. आणि शेतकरी कर्जमाफी म्हणले की तुम्ही डायरेक्ट पैशाचा विषय काढताय. उद्योगपतींची कर्जमाफी करायचं काम मोदी सरकारने केलेलं आहे. मागं उद्योगपतींची कितीतरी कोटी रुपयांची, काय ते 17 का 20,000 कोटी रुपयांचे, काय ते त्याच्यापेक्षा मोठा आकडा असेल तर मला आठवण येतो. राहुल गांधींनी टीका केली होती लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीमध्ये पण टीका केली होती. कितीतरी कोटी रुपयांचं कर्ज उद्योगपतींचं माफ केलं आहे मोदी सरकारने. मग शेतकरी कर्जमाफी काय तुम्ही पैशाची नाटकं का सांगताय? पैशाचं नाटक तुम्ही का प्रत्येक वेळी नाटक करताय की आमच्याकडे पैसे नाहीत, आमच्या अर्थ बजेट काय? तुमच्या मुख्यमंत्रीचे देवेंद्र फडणवीस होतं, आता मुख्यमंत्री त्यांनीच सांगितलं होतं की आम्ही सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. मग निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांनी मत दिल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करताय. तुम्ही शेतकऱ्यांची मतं घेतली, शेतकऱ्यांच्या मतावर तुम्ही निवडून आला, आणि आता तुम्ही म्हणताय की आमच्याकडे पैसे नाही ना, आम्ही ते नंतर बघून हे करून ते करू. हे आपले हसन मुश्रीफ साहेब म्हणतात की पुढच्या विधानसभेवेळी बघू, आत्ता नाही, अजून 5 वर्ष बाकी. म्हणजे तुम्हाला काय शेतकरी काय उल्लू वाटला का? शेतकरी येडा वाटला काय? शेतकरी काय मूर्ख आहे काय तुमच्या असल्या भूलतापांना बळी पडायला? तुम्हाला शेतकरी सोडणार नाही, ही ध्यानात ठेवा. शेतकरी तुम्हाला पुढच्या निवडणुकीत जे कोणती जरी निवडणूक येईल तेव्हा शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही संघटित व्हा, एकत्र या, आणि ह्या फसव्या या लाबाड सरकारला सुट्टी देऊ नका. यांनी फक्त तुमची मतं घ्यायची कामं केली. लाडक्या बहिणींना 1,500 रुपये त्यांनी दिलं, आता ते कत्री लावायचं काम चाललेलं आहे त्यांचं.
बऱ्याच महिला अपात्रयातना होणार आहेत, बरेच निकष ती लावणार आहे. त्यामुळे सगळ्यांना फसवायचं काम केलेलं आहे. फक्त ह्यांना सत्ता पाहिजे, सत्ता द्या आणि पैसा द्या, बाकी ह्यांना काय नको. आणि प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना काय द्यायचं म्हणलं की ह्यांचं कायम तोंड बाकडं होतं. नाही ते पैसेच नाही तर ते असंच आहे, ते तसंच आहे, ह्यांचं पगार थकल्यात, त्यांचं पगार थकल्यात, काही कारणं सांगत असतात, काही नाटकं सांगत असतात. त्याच्यामुळं माझं सांगणं एकच आहे, तुम्ही सुट्टी देऊ नका, तुम्ही संघटित व्हा, एकत्र या. जसे पंजाब शेतकरी लढत होते त्या पद्धतीत जर आपण लढा दिला तर आपल्याला न्याय मिळेल, शेतकरी कर्जमाफी ही होईल. कुठल्याही पक्षाचा विचार करू नका, कुठल्याही गटाचा विचार करू नका, शेतकरी म्हणून एकत्र आहे. तुम्हाला न्याय नक्की मिळेल आणि आपल्याला लढावं लागेल. त्याशिवाय हे जे काळाच्या दगडाचं सरकार आहे ह्यांना काय पाजर फुटणार नाही आपला ना, आपली काय कर्जमाफी होणार नाही. त्याच्यामुळं संघटित व्हा आणि एकत्र या. आज इतकं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.